हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी मजेत. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा हा, खूप खास आहे. पूर्ण पिंपरी मार्केटमध्ये कुठे स्वस्त कुठे महाग मिळतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, तुळशीबाग, रविवार पेठ यापेक्षाही पिंपरी मार्केट एकदम स्वस्त आहे हा. लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच होतं तुम्ही. आम्ही तुळशीबागेत गेलो होतो. आम्ही भरपूर असं डेकोरेशनचं सामान बघितलं. मध्ये काही नवीन व्हरायटी नव्हती. तेच पानं, फुलं, माळा आणि महागाई तेवढं होतं. म्हणजे कसं, 4 आण्याची मुर्गी आणि 12 आण्याचा मसाला. मग काय, 1-2च वस्तू घेतल्या मी, कारण मला माहित होतं की आपल्या पिंपरी मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी राहतील. आज आम्ही पिंपरी मार्केटमध्ये गेलो होतो. मार्केट म्हणजे PCMC वाल्यांचं तुळशीबागच आहे एका प्रकारचं. इथंही सर्व मिळतं जे तुळशीबागेमध्ये मिळतं ते, पण योग्य दरामध्ये हा. मी म्हणेल तुळशीबागेपेक्षा तर थोडं स्वस्तच मिळतं. कसं तर ते बघाच तुम्ही पुढे. मलाही पटेल जर तुम्ही तुळशीबागेत शॉपिंग करून आला असेल तर. आज संडे होता त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी पण भरपूर होती. काय ठेवायला जागा नव्हती. बघाच तुम्ही. ह्या ज्या माळा दिसत आहेत ना डेकोरेशन साठी, या फक्त आणि फक्त 150 मध्ये 2 किंवा 200 मध्ये. सांगायला तर ते 250-350 सांगतात, पण आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे. मग ते 120 पासून 200 पर्यंतही देतात. मार्केटमध्ये मला प्रत्येकाच्या हातात तेच दिसत होतं. फुलं, पानं, लाकडी फ्रेम, ते पांढरा फोम. मला तर वाटतंय यावर्षी 100 घरांमधनं 80 घरात तरी सेम डेकोरेशन असणार आहे तेच. कारण मला प्रत्येकाच्या हातात तेच दिसत होतं. वेगळं असं काहीच नाही. बघितलं तर मार्केटमध्ये भरपूर काही असं अवेलेबल होतं. पण काय माहिती यावर्षी सगळेजण त्या फुलांच्याच मागे लागले होते. आपण काहीतरी वेगळं बघूया. लास्ट इयर पर्यंत तर मी घरीच मखर बनवायचे सगळं साहित्य आणून. पण प्रज्ञेश छोटा होता 4-5 महिन्याचा, पण आता तो काही करू देणार नाही. मग म्हंटल आपण रेडीमेड मखर पाहूया. तर बघा, आम्ही या पहिल्या शॉप मध्ये गेलो, जे की चौकातच होतं, मेन चौकामध्ये. छान छान मखर किंवा डेकोरेशन होतं बाप्पांसाठी. त्या डिझाईन एक से बडकर एक होत्या. काय घेऊ आणि काय नाही असं झालं होतं. बघा तर त्यामध्ये थर्माकोल नव्हतं यूज केलेलं. जो पुठ्ठा असतो ना त्यापासून तयार केलं होतं. काही सनमायकाही यूज केलेला होता. कसं पर्यावरण पूरकच होतं ते डेकोरेशन. आम्ही बऱ्याच डिझाईन बघितल्या, तर आम्हाला छोटच घ्यायचं होतं कारण घरात जागाही छोटीच आहे. आम्ही गणपती बसवणार आहे ना, ती जागा पण छोटीच आहे. ते दादा इतक्या किमती सांगत होते ना, 1000-1500. छोट्या मखरच्या पण ते एवढ्या किमती सांगत होते माहिती का. पण मला काही ते पटलं नाही. साधा पुठ्ठ्याच्या याला 500-600 रुपये ठीक आहे, एवढं 1000-1500 रुपये कशासाठी. तिथून निघालो. म्हटलं चला पुढे बघूया अजून काय मिळतं ते. जाता जाताही छान असं डेकोरेशनचं सामान दिसत होतं. पुढे आम्ही ह्या जीवन ट्रेड्स जे शॉप आहे ना त्यामध्ये गेलो. इथले रेट बघून तर आम्ही थक्कच झालो. जे सेम मखर आम्ही 1500, 2000, 1800 ह्या रेट मध्ये बघितले होते, ते इथे अगदी 500, 600, 650 ह्या रेट मध्ये होते. आणि आम्हाला जे आवडलं होतं ना तिथे, तेही होतं इथे. आणि डबल डिफरन्स होता माहितीये का किमतीमध्ये. किती छान छान होते. तर व्हरायटी पण किती होत्या आणि सुंदर होते हा डेकोरेशन. त्यातलं एक आम्ही फायनल केलं. आणि पिंपरीमध्ये आलोय म्हणजे लस्सी तर झालीच पाहिजे ना. गौरीसाठी पण छान छान असे मखर आले होते विकायला. ह्या गौरी तर बघा किती छान सजवल्या आहेत. चला तर मग मी काय काय शॉपिंग केली ती बघूया आपण. आधी मी त्या दिवशी तुळशीबागेतनं काय आणलं होतं ते दाखवते. ही 2 तोरणं आणली होती बघा मी. त्यामध्ये ना असा छान लाईट लागतो. इव्हिनिंगच्या वेळेला बघा किती छान वाटतील. बॅटरीवरच्या आहेत हे लाईट. आणि रात्री लाइटिंग चालू ठेवण्यापेक्षा हेच चालू ठेवायचं. किती छान वाटेल ना, दिवे लावल्यासारखं वाटतंय ते. हे 2 तोरण मला 150 रुपयाला जोडी मिळाली. तर त्यांनी 300 रुपयाला सांगितली होती, पण मी थोडं माझं बार्गेनिंग स्किल यूज केलं. आता जे आणलंय ना ते मी पिंपरीतनं आणलंय. बाकीचं सगळं सामान ह्या पुढचं. गणपती बाप्पांसाठी आसन आणले आहेत बघा. हे जे छोटं आसन आहे ना ते मला 50 रुपयातच मिळालं, जे की तुळशी बागेमध्ये 70 रुपये, 100 रुपये. आणि साईजही छोटी होती त्याची तिथे. पण हे बघा मला मस्त मिळालं ना पाटावर ठेवण्यासाठी. हे मोठं आसन आहे, हे मला 70 रुपयातच मिळालं, जे की तुळशी बागेमध्ये 150 रुपयापेक्षा कमी देतच नव्हते. हे बघा भरपूर मोठं आहे आणि त्यावर डिझाईन पण आहे. छान मिळालं ना मला. बाकीही भरपूर होतं, गणपतीचा शेला वगैरे. पण अजून आहे ना मूर्तीच फिक्स नाही झाली, त्यामुळे मी ते घेतलं नाही. कारण मूर्तीची हाईट वगैरे बघूनच शेला वगैरे घ्यावा लागतो ना. तसं तर अजून गळ्यातली माळ पण राहिली, पण जाऊ द्या. जेव्हा मूर्ती घेऊ ना त्यासोबतच ते बाकीचं सामान घेऊ, म्हणजे कसं एक अंदाज येतो की आपली मूर्ती किती मोठी आहे, त्यानुसार आपण बाकी सामान घेऊ शकतो. इथून चिंचवड मधूनही भेटून. आणि हे बघा हे छान तोरण मिळाली मला. मध्ये गणपती बाप्पा पण आहे.
तर साडीचं डेकोरेशन करणार असाल ना गणपतीला, तर मागे लावायला हे खूप छान दिसतं साईडने. बघा छान मिळालेत ना मला. कलर कॉम्बिनेशन तर मला खूप पटलं त्याचं. हे मी 100 रुपयाला जोडी घेतला आहे. आणि हो, हे जे दाराचं तोरण दिसतंय ना, हे गेस करा बरं मी कितीला घेतलं असेल. माझ्याकडे फुलांची वगैरे भरपूर तोरणं आहेत, पण हे काहीतरी वेगळं. मला माहितीये या मण्यांचा कलर नंतर काळा पडतो, पण काय होतं, आपलं 2-3 महिन्याचे सणवार निघून गेलं म्हणजे झालं. आणि त्याचा रेटही तसाच मिळालाय मला, माहितीये का. खूप परवडलंय मला ते. 120 रुपयाला मिळालंय चक्क मला ते, माहितीये का. ते की मी तुळशी बागेमध्ये 250च्या कमी देतच नव्हते. मला खूप बघितलं, पण 250च्या कमी देतच नव्हते. मग कसं आहे, छान मिळालं ना. या छान गोल्डन सिल्वर कलरच्या बेल आहेत ना, या तर मला चक्क 10 रुपयाला एक अशीच मिळाली आहे. आणि ज्या मोठ्या साईजच्या होत्या ना, त्या पण 100 रुपयाला 6-8 अशा भेटत होत्या. पण आमचं डेकोरेशन छोटंच असणार आहे, तर मला या छान नाजूक छोट्याच आवडल्या आहे ना. की काय अजून थोडे छोटी मोठी शॉपिंग केली, जसं की ह्या आउटडोअर बेल्स काय म्हणतात त्याला, काय माहिती. त्या मी 2 प्रकारच्या घेतल्या. जे जास्त वाजणार आहे ना, ते मी गॅलरीमध्ये लावणार आहे. आणि जे कमी वाजतं ना, हे छान नाजूक छोटंसं, ते मी घरात लावणार आहे. हेही मला खूप परवडलं हा. 300 रुपयाला 2 मिळाले जोडी. कसा वाटला पिंपरी मार्केटचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही जर पिंपरी चिंचवडच्या आसपासच राहत असाल ना, तर नक्की व्हिजिट करा पिंपरी मार्केटला. मखर तर एकच नंबर होते त्या शॉपमध्ये, आणि परवडणारेही, कारण ते सेपरेट होतं सगळं आणि परत आपल्याला जॉईन करता येतं. त्यामुळे आपण त्याला व्यवस्थित ठेवू शकतो घरामध्ये. तर आवडला का व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.